हॅलो, नमस्कार. सर्व माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ इव्हनिंग. इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. काकू जायला निघालेले आहेत. तर काकूंना कुंकू लावत आहे. नंतर ज्ञानदाई रेडी आहे जाण्यासाठी. म्हणजे अगोदर मी म्हणत होते की राहा, पण नाही म्हणत होती पप्पाकडे जायचं आहे, मम्मीकडे जायचं आहे. तिला भीती वाटली एकदम की आता कुठं खरंच ठेवून घेते की काय, लहान आहे ती, आणखीन राहणार नाही. तर अगोदर असंच हसायचं चालू होतं आमचं की ज्ञानदादा इथंच राहणार आहे, इथं शाळा टाकायचं आहे, शाळा दूर नाही आहे, जवळपास आहे. ते सगळं ऐकून रडायच लागलेली होती की मम्मीकडे पप्पाकडे अगोदर जायचं आहे. तर लहान लेकराचं असंच असतं, कुठेतरी बाहेर निघालो की सोबत यायला खूप उत्साह असतो, परत घरी जायचाही तसाच उत्साह असतो त्यांच्यामध्ये. तर असं आता सगळेजण रेडी होऊन आलेलो होतो आम्ही बस स्टॉपला. म्हणजे कपड्याची खरेदी करायची होती, ज्ञानदाला फ्रॉक घ्यायचा होता. नंतर आणखीन एक किरणची छोटी मुलगी आहे, म्हणजे ज्ञानदाची छोटी बहीण, तिचं उद्या वाढदिवस आहे. तर काकू तर या म्हणत आहेत सगळ्यांना, पण आता आम्हाला काही जाणं होणार नाही, तर मी फ्रॅक घेऊन देते तिकडेच, म्हणजे उद्या बड्डे पण आहे. म्हणलं दोघींनाही फ्रॅक घ्यावं. तर इकडे ज्ञानदाला मी बघत आहे. तर फ्रॉक खूप सारे समोर टाकलेले आहेत, पण त्यामधलं एक चॉईस करणं खूप कठीण होतं. कारण जेव्हा आपण कपड्याच्या दुकानात किंवा ह्याच्यामध्ये जातो ना, त्यावेळेस आपल्याला सगळेच कपडे आवडतात, साडी असो, ड्रेस असो, आणि त्यात मुलींचे कपडे ना खूप सुंदर सुंदर असतात फ्रॉक. तर खूप सुंदर सुंदर फ्रॉक होते, त्यामधलं एक चॉईस करणं कठीण झालेलं होतं. तर ज्ञानदाला मी एक फ्रॉक घेतल्यानंतर एक छोट्या मुलीलाही घेतलेला आहे. तर दोघीही बहिणीचे फ्रॉक जे आहे ना ते पॅक करून दिलं, कारण आता घालण्यासाठी ना तितका वेळ नव्हता, एस टीहून थांबलेली होती. आणि तसं तर इथं 5:30 वाजलेले आहेत, आणि इथून वरवटीला जाणं म्हणजे एकच एस टी असली तर ठीक होतं, पण इथून भालकीला उतरणार, भालकीहून दुसरी एस टी पकडून मग हुमनाबाद, असं हेराफेरा आहे. त्यामुळे थोडंसं लवकरच ते घरातनं निघाले. तसं तर दुपारीच निघायचं होतं, पण काहीतरी आयुर्वेदिक वगैरे औषध आणायचं हे ते चालू होतं त्यांचं, काकाचं आणि बाबाचं, त्यामुळे लेट झालेला आहे. असो, बस स्टॉपला गेल्यानंतर 1 तास मोडलेला आहे, कारण नंतर मी चप्पलच्या दुकानात गेलेली होते. चप्पल माझी खूप खराब झालेली आहे. तर 2 जोडी चप्पल मी घेतलेली आहे, म्हणजे हे पण आलेले होते नंतर. म्हणजे काय झालं ना, काकू जायला निघाले, आणि मी यांना म्हणलं, फोन केलेलं होतं की बस स्टॉपपर्यंत या, आणि ज्ञानदाला आणि छोट्या मुलीला दोघींना 2 ड्रेस घेऊन द्या, म्हणजे आता काकू जायला निघालेले आहेत, आणि मी रेडी होऊन जाणं यामध्ये भरपूर वेळ जाणार होता. पण नगच म्हणत होते, हातात काम आहे माझ्या, असं तसं खूप काही कारणं ते सांगत होते, आणि जसं मी गेले तसं आलेले होते. मग नंतर मी चप्पल वगैरे घेतलं, म्हणजे म्हणत होते तुला आणखीन काय 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 घ्यायचं आहे घे. तर मला काही घ्यायचं नव्हतं, फक्त 2 फ्रॉक घेऊन मी पॅक करून दिले. आणि ब्लाऊज पीस जे असतात ना, म्हणजे कसं असतं ना, घरात पाहुणे आले, मग त्यावेळेमध्ये घरी कोणी नसतं, दीपक, दिनेश किंवा हे, आणि त्यावेळेस फोन लावला तर कोणी येते नाही, मग ते पाहुणे आल्यानंतर किती वेळ थांबणार, पटकन जायला निघतात. मग तशा वेळामध्ये मी घरामध्ये साडी, ब्लाऊज पीस, दस्ती टोपी हे असणं गरजेचं आहे. म्हणून मी काय केलं, 40 रुपयाला एक ब्लाऊज पीस पडलेली आहे, अशा 50 पिसा म्हणजे एक कट्टाच मी घेऊन आलेली आहे. आणि मग ते आता उद्याच्याला मी ठेवणार आहे, आता काहीच ठेवलं नाही. आल्यानंतर अगोदर मी चेंज करून घेतलं, फ्रेश झालेली आहे. आणि आता मी इकडं बनवत आहे खोबऱ्याचे लाडू. हे खोबऱ्याचं मिश्रण मी अगोदरच बनवून ठेवलेलं होतं, म्हणजे खूप सारं ओलं खोबरं होतं. ओलं नारळ खूप दिवस ठेवणं कठीण आहे, 4-5 दिवस कठीण राहत होते. त्याच्या पुढे ठेवलं ना त्याचा पिवळा रंग होतो किंवा वासायला लागतं. तर मी सकाळी स्वच्छ धुवलं 2-3 पाण्यानं, आणि कॉटनच्या कपड्यानं पुसलं व्यवस्थित, आणि छोटे छोटे तुकडे करून मी मिक्सरला बारीक वाटून घेतल्यानंतर चाचणी म्हणजे साखर आणि दूध, आणि यामध्ये खूप सारी मी साय पण घातलेली आहे. छान मिक्स केलं, मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये खोबरं टाकलं, आणि ते मिश्रण बनवून ठेवलेलं होतं. तर आल्यानंतर लाडू बनवले, आणि थोडा वेळ वरती गेलेली होते. तर थोडंसं फिरणं वगैरे झालं, मग आल्यानंतर परत स्वयंपाक आणि ती कामं आपली सुरू होते. तर ते सगळं झालं, नंतर काही व्हिडिओ बनवला नाही. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर जी ही मॉर्निंगची कामं होती सगळी आवरलेली आहेत, ब्रश करत आहोत. सकाळी उठल्यानंतर सगळे आपापल्या कामात बिझी असतात, आणि दीपकला बाहेर जायचं आहे, म्हणजे गावाकडे जायचं आहे. जे फॉर्म आणलेले आहे ते भरण्यासाठी, काल काही जाण्यात आलेलं नाही आहे, तर आज जात आहे. तर उठलेले सगळे आपापलं चालू आहे, कोणी ब्रश करत आहे, कोणी आंघोळ करत आहे, आणि यांच्या पप्पाचा आवरून दिलेला आहे. त्यांना सणवार काही राहू द्या, कसलीही राहू द्या, त्यांना सुट्टी कधी नसते. उठलं 6 वाजता ते घरातनं बाहेर निघतात, आणि एक एक दिवस तर असं होतं ना 5:30 वाजताच निघतात, अंधारच असतो बाहेर आणखीन, तसं त्यांचं आहे. तर लवकरच गेलेत रोजच्या वेळेमध्ये, त्यांना चहा वगैरे मी करून दिलेला आहे. आणि जी ही माझी मॉर्निंगची कामं होती तीही झालेली आहे, झाडणं, पुसणं, झाडांना पाणी देणं, रांगोळी काढणं, ही सगळी कामं आवरून घेतली. आंघोळी झालेली आहे. आता स्वयंपाक करायचा. स्वयंपाकांना आणखीन मी काही केलं नाही, दररोज कसं लवकर स्वयंपाक होतो, आणि लवकर स्वयंपाक झाला तर काहीतरी एक्स्ट्राची कामं आपली होतात, म्हणजे पापड वगैरे करण्याची, शेवाई, कुरडी, हे सगळं करायला सुरुवात मी करणार आहे. बघूया, आणि काहीतरी करावा असा विचार केला की मग त्या दिवशी काय होतं, कामाला लेट होतो, किंवा कोणीतरी पाहुणे येतात, मग त्यामुळे ती कामं माझी राहूनच जात आहेत. असो, जसा वेळ भेटत गेला तसं करणार आहे. अगोदर इकडे यांना आवरून देणार आहे, दीपक थोड्या वेळानं जाणार आहे गावाकडे. तर अगोदर मी स्वयंपाक करून घेते, तोपर्यंत हे दूध आणण्यासाठी गेलेले होते. म्हणजे दूध ना आता शाळेत येतच नाही आहे, बस स्टॉपला येत आहे. जे शाळेत मुलगा येत होता
त्याला सुट्टी वगैरे झाली असेल किंवा तोच येत नसेल, असं काहीतरी झालं असेल. त्यामुळे काय होतं ना, दररोज दूध एस टीला येतं, मग एस टीच्या वेळेत हे जावं लागतं दोघांना. कोणीतरी एक जण जातं, पण बाईक ज्या दिवशी घरी असते ना त्या दिवशी दोघं जण जातात. आणि दिनेश बाईक घेऊन गेलेला होता आणि दीपक सोबत गेलेला होता. कारण दीपकला एकच भीती, हा जाऊन आणखीन कुठतर पडेल, कारण आपल्या घरच्या समोर जी रोड आहे ना ते व्यवस्थित नाही आहे, नुसते दगड असा आहे. पुढे रस्त्याला गेल्यानंतर म्हणजे डांबर रोड, सिमेंट रोड असा आहे, पण दारापुढे रोड व्यवस्थित नाही. त्यामुळे दीपक सोबत गेलेला होता. तर दोघं भाऊ जाऊन दूध घेऊन आली, दूध गरम केलं, दोघांना प्यायला दिलं, चहा झालेला आहे आणि दीपक पण रेडी आहे आता जाण्यासाठी, म्हणजे जेवण खाणं झालेलं आहे. आणि इकडे दिनेश खरबूज घेऊन बसलेला आहे खाण्यासाठी. म्हणजे इथंच मी कपडे वगैरे मला ठेवायचे होते तर इकडेच घेऊन आले आहेत. म्हणजे बलबल सगळ्यांची चालू असते, कुठेही बसा, बेडरूममध्ये असा किंवा किचनमध्ये चालूच असतं सगळ्यांचं. तर मला कपडे फोल्ड करून ठेवायचे होते, जिथल्या तिथं टाकतात सकाळच्या वेळेमध्ये. जशी आंघोळा झाल्या की तिकडे एक टावेल असते, इकडे एक टी शर्ट, तिकडे एक पॅन्ट. दिनेशचा तर असाच प्रकार आहे. तर जे ओले टावेले होते ते बाहेर टाकलेले आहेत आणि टी शर्ट पॅन्ट सगळे व्यवस्थित घडी घालून ठेवले. जे धुवायला कपडे घ्यायचे होते ते घेतलेले आहेत आणि सगळे कपडे निरम्यात घालून ठेवलेले आहेत. म्हणजे 1 तास भिजत राहतील, नंतर मी धुणार आहे. तर दीपकला डॉक्युमेंट जे घ्यायचे आहेत त्यासाठी मी इकडं कवर देत आहे, म्हणजे मजबूत कवर आहे, ते बटन आहे त्याला. तर मला हे सेफ्टी आहे त्यामध्येच ठेवून घे, कारण डॉक्युमेंट खूप महत्त्वाचे असतात. एकही त्यामधलं हरवलं की मग नंतर ते काढून आणणं खूप पंचायत होते, खूप हेराफेरा होतो त्याचा. तर ते तितकंच व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. तर दीपकला तेच म्हणत आहे, इकडे तिकडे पडायला नको, हे कवर छान आहे, तर तेच देत होते. नंतर इकडे हे पुस्तक, म्हणजे आर्मीचं सिलेक्शन होण्या अगोदरची पुस्तक असतं ना, म्हणजे एक्झामचं ते पुस्तक आहे. तर दीपक तेच म्हणत आहे की तुला जर आर्मीमध्ये तुझं सिलेक्शन करायचं आहे, म्हणजे आता फॉर्म सुटलेले आहेत. दिनेश म्हणत आहे मी पण भरणार ते फॉर्म, तर आता नको म्हणत आहे मी दिनेशला, दुसरं काहीतरी कर. म्हणजे दीपक तर आता आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे, परत दिनेशचं नको, म्हणजे एक जण गेलेलं आहे, बस झालं. आता याला इथंच काहीतरी जॉब लावून द्यायचा विचार आहे. 12वी नंतर बघूया आता काय योग्य आहे, काय करणार हो. रिझल्ट आल्यानंतर समजणार आहे. विचारत आहोत की काय करायचं आहे तुला, पण त्याला पण समजत नाही की काय करायचं आहे. रिझल्ट आल्यानंतरच बघूया आता काय करायचं आहे आणि काय नाही. म्हणजे कसं असतं ना, आपण सांगण्यापेक्षा मुलं स्वतःहून जर विचार करून सांगितले तर आपल्यालाही सोपं जातं आणि त्यांना पण सोपं जातं. म्हणजे त्यांच्या मनातली गोष्ट असते ते. आणि जर त्यांना करायचं नसताना आपण हेच कर जर म्हणलं तर तेही व्यवस्थित होत नाही, कारण त्यांच्या मनात आहे की नाही ते आपल्याला समजत नाही. म्हणून दिनेशचे पप्पा सतत विचारत असतात की तुला काय करायचं आहे पुढं, मला सांग, म्हणजे ॲडमिशन वगैरे करायला. मला पण समजतं, पण दिनेशलाही तितकं समजत नाही. पण रिझल्ट आल्यानंतर बघूया आता काय करायचं आहे काय नाही. म्हणजे आपण थोडेसे विचार त्यांना द्यावं आणि त्यांना जे आवडेल ते करतील. म्हणजे एकदम त्यांच्याच मनावर बी जर सोडलं आपण तर त्यांनाही सुचत नाही की काय योग्य आहे यामधलं. आणि जसं इंजिनिअरिंग करायचं आहे तर ते पण बघा भरपूर झालेले आहेत, तिथं शिटा भेटत नाहीत, असं तसं तेही झालेलं आहे. त्यामुळे बघूया आता काय करायचं आहे काय नाही, ते एक विचार आता डोक्यात चाललेले आहे. कारण दीपक तर सेटल झाला लाईफमध्ये, पण दिनेशचं आहे टेन्शन आता, दिनेश काय करणार काय नाही. आणि कसं आहे ना, दिनेशचं जे हे काम असतं थोडंसं मला ना योग्यच वाटत नाही. नुसती गडबड असते, प्रत्येक कामात गडबड असते, त्यामुळे त्याचं टेन्शन खूप असतं. तर बघूया आता इथल्या इथंच काहीतरी, म्हणजे सिलेक्शन वगैरे करायचं त्याचा नाद नको. म्हणजे गेलेला होता फॉर्म भरण्यासाठी इंडियन आर्मीचं, पण नको म्हणलेला आहे त्याला जमणार नाही. जे दीपक जे कष्ट घेतलेलं आहे तितके कष्ट दिनेश करू शकत नाही, होतच नाही त्याला. कारण जे इंडियन आर्मीची भरती असते ना तिथं खूप कष्ट असतात, रनिंग कमी वेळामध्ये करायची असते. म्हणजे दीपक म्हणत होता 5 किंवा 4.5 मिनिटामध्ये 1600 किलोमीटर पळायचं असतं. आणि तिथं कशी असते जागा, पण खाली शिमिटाचा कोबा, वरती वाळू टाकलेली, मग त्यामध्ये घसराघसरीची भीती असते, मुलंही खूप सारे असतात, तितकं कष्ट विचार करूनच हे होतं. मग दिनेशला ते सगळं जमणार नाही. तर दिनेशला इथल्या इथंच काहीतरी जॉब बघावी लागेल, कारण ते सगळं त्याला कष्टही जमणार नाहीत. परत डोळ्याच्या आडवं गेल्यानंतर सतत त्याचं टेन्शन असतं, कारण दिनेश थोडासा असा आहे ना, त्यामुळे सतत त्याची काळजी लागून राहते. त्यामुळे कुठेही डोळ्याच्या आडवं दिनेशला पाठवणं काही जमणार नाही. दीपकचं वेगळं आहे, दीपक खूप हिंमतवान आहे, समजूतदार आहे, त्याची गोष्ट वेगळी आहे, पण दिनेशला काही जमणार नाही. तर दीपक इकडं काय करत आहे, डॉक्युमेंटसोबत फॅमिली फोटो पण ठेवलेले आहे, त्यावरतीही सरकारी थप्पा लागणारे, खाली सिग्नेचर लागणारे, ते पण करून घेतलेलं आहे. म्हणजे हे जी गव्हर्नमेंट जॉब आहे ना इंडियन आर्मीचं, खूप बारीकीचं आहे. सगळं डिटेलमध्ये त्यांना सांगावं लागतं की कुठे राहतो, कोण कोण आहे घरामध्ये, पूर्ण माहिती त्यामध्ये आहे. तर सगळे ते फॉर्म जमा केला, म्हणजे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते जमा केलेलं आहे. परत आता गावाकडे जायचं आहे दीपकला, तर अगोदर पेढे घेऊन आलेला आहे, म्हणजे गावात देण्यासाठी. गुरुवारी आम्ही जेव्हा गेलेलो होतो तेव्हा पण दिलं, पण आम्ही लेट गेलेलो होतो, कारण साईबाबांची आरती संध्याकाळी असते. तर रात्री 10-11 वाजेपर्यंत आम्ही सगळ्यांना भेटलो वगैरे, मग त्यानंतर घरी आलेलो होतो. पुन्हा परत गावामध्ये पेढे वगैरे द्यायचं राहिलेलं होतं. तर दीपक आता जात आहे आणि जिथं ते शिक्षण झालं तिथलं पण सिग्नेचर लागणार आहे, तर तिथंही सगळ्यांना पेढे घेऊन येत आहे. म्हणजे जिथंही जात आहे बाहेर पेढ्याची पुढे एक शुगर फ्री आणि एक
असंच पेढे नॉर्मल पेढे घेऊन जात आहे, म्हणजे 2 पुढे घेऊन जातं, कारण हल्ली आजकाल सगळ्यांना शुगरचा एक प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे 2 प्रकारचे पेढे घेऊन आला आणि गावाकडे गेलेला होता. आणि जे काम होतं ते पण झालेलं आहे. नंतर जे मूग होते मोड आलेले ते पण मी डब्यात काढून ठेवलं, म्हणजे 3-4 दिवस आरामात राहतात. आपल्याला मन वाटेल तेव्हा आपण खाऊ शकतो. आणि ज्यांना वजन वाढीचा त्रास होत आहे ना, वजन जास्त वाढलेलं आहे, कमी करायचं आहे, तर असे जे मूग आहेत ना ते भिजवून कपड्यात बांधून ठेवा. छान मोड आले ना तर फ्रीजला ठेवा. 3-4 दिवस आरामात तुम्ही खाऊ शकता. याच्यानं काय वजन खूप लवकर फास्ट कमी होतं. तर मी खात असते, पौष्टिक असतं आपल्या शरीरासाठी. तर मी सकाळच्या वेळेस ज्या दिवशी उपवास नसतो त्या दिवशी सकाळच्या वेळेत किंवा एक वेळचं जर जेवण असलं तर जेवणामध्ये आपण मुठभर हे अशी मूग मोड आलेले खायचे. अंकुरित खूप छान असतात, रक्तवाढी होते आणि वेट लॉस पण होतो, खूप छान असतात. तर मी दररोज खात असते. तर दीपक इकडं काय करत आहे, तर हे जे झुम्मर आहे ना ते वरती बांधायचं होतं, मला जमतच नव्हतं, तर स्टँडवरती थांबून वरती बांधलेलं आहे. मी साईडला अडकवलेलं होतं दारापाशी, ते पण झालं. दीपकचं बाहेरचं काहीतरी काम होतं ते करून आलेलं आहे. आता परत तिथं शाळेत जायचं आहे, परत कुठं जायचं म्हणत होतं आणखी, म्हणजे खूप ठिकाणी जायचं, म्हणजे लक्षातही राहत नाही. तितका हेराफेरा यांचा चालू आहे. म्हणजे आता सध्या काय झालं, नुसते डॉक्युमेंट जमा करायचं आणि रविवारी दीपक जायला निघणारे बेळगावला परत, म्हणजे 2-3 निर्धारे होणार आहेत. परत इकडे 2 प्रकारचे पेढे घेऊन आलेले आहे. पेढे नंतर शुगर फ्री पेढे, हे दोन्ही पॉकेट घेऊन जात आहे आणि सोबतच डॉक्युमेंट्स पण नेत आहे, म्हणजे तलाठी ऑफिसमध्ये इथं सिग्नेचर लागणार होते, तर तिकडंच आता जात आहे. आणि तुम्हाला बोलत बोलत दिवसभराची खूप काही कामं मी आवरली. म्हणजे ब्लाऊज पिसा जे मी काल आणलेल्या होत्या ते सगळे कपाटात व्यवस्थित ठेवलेले. जेव्हाही पाहुणे वगैरे येतात त्यावेळेत ना घरामध्ये ब्लाऊज पीस, साडी हे सगळं असणं गरजेचं आहे. तर ते सगळं मी व्यवस्थित ठेवलं. नंतर टोप्याही म्हणजे की वेगळ्या वेगळ्या पिशव्या केलेल्या आहेत, कपाटामध्ये सगळं व्यवस्थित राहतं. परत हे काल उदगीरला गेलेले होते, तर तिथून एक बॅग पण आणलेली आहे, म्हणजे आता दीपक जाणार आहे तर त्याला देण्यासाठी, म्हणजे छान क्वालिटीची बॅग घेऊन आलेली आहेत. आणि इथेच फळं पण घेऊन आलेले आहेत. तर इकडं खरबूज आणलेले आहेत. नंतर केळी जे आहे ना ते पिकलेले खूप, म्हणजे काकू इथेच घेऊन आलेले आहेत. आणि केळी अशी आहे ना मला नाही आवडत अजिबात, मी केळी खात नाही. ठेवल्या पिकले. दिनेशलाही देत नाही कारण त्याला पतपाणी आहे. दीपक खातो, दीपकलाही थोडंसं सर्दीचा असर वाटत आहे, त्यामुळे केळीमुळे जास्त होतं, त्यामुळे ती केळी ठेवून तिथंच खूप सारी पिकलेली आहे. नंतर हे वेळेस खरबूज आणि चिकू आणलेले, तर मी म्हटलं दीपकला ज्यूस बनवून देते, ज्यूस पे. तर ज्यूस करणार आहे. आणि दीपक इकडं काय करत आहे, तर गॅसची चूल बदलत आहे. म्हणजे अगोदर जी ग्लासची होती ना तीच होती, पण व्यवस्थित आगच येत नाही, भाकर सेकतच नाही त्यावरती. म्हणजे भात, भाजी, चपाती हे सगळं बनतं, भाकरीला आग थोडीशी जास्त लागते, व्यवस्थित सेकत नव्हती. तर मी म्हटलं हे चेंज करून, म्हणजे याला व्यवस्थित करून आणा. अगोदरही व्यवस्थित करून आणलेला होता, अगोदरपासूनच्या चुलीचा प्रॉब्लेम आहे नुसता. तर दीपक त्याला व्यवस्थित करून आणला. तोपर्यंत ती जी स्टीलची होती ना माझ्याकडे मोठी, ते लावलेली होती. पण ही चूल कशी आहे ना खूप उंच आहे आणि ती जी आहे ना छोटी आहे, छान वाटतं पण व्यवस्थित चालतच नाही. परत आता दीपक त्याला व्यवस्थित करून आणलेलं आहे. 2 दिवस तिथंच होती, नीट करायला दिलेलं होतं, आता घेऊन आलेलं आहे ते लावत आहे. आणि जे हे स्टीलचे आहे ना हे खूप छान चालते, पण खूप उंचीला आहे, म्हणून मी काढून ठेवलेली आहे. पोत्यात भरून ठेवते, जेव्हा आडी अडचणीला काही त्या चुलीला झालं तर हे आपल्याला लावता येतं. तर अशा प्रकारे पोत्यामध्ये पॅक करून मी वरती नेंटरवरती ठेवून देते, म्हणजे व्यवस्थित राहते आणि आपल्याला वेळेती भेटते. तर आता इव्हनिंगची वेळ आहे, चहा वगैरे बनवायचं आहे मला. तर दीपकला म्हटलं अगोदर गॅस ऑन करून दाखव, म्हणजे कशा प्रकारे चालत आहेत. पण मला काही बदलाव यामध्ये वाटलाच नाही, एकदम कमी आग येत आहे, दोन्हीकडे मी बघत आहे, तर भाकर व्यवस्थित शेकणार नाही. तर दीपकला परत म्हटलं की बाबा चेंज कर, म्हणजे दीपकला फक्त हेच उलाढाला चालू आहे की ते चूल काढायची, हे लावायचे, आणि ते लावणंही तितकंच कठीण आहे. ते जे पाईप असतं ना ते व्यवस्थित बसवणं, त्यावरती पिन बसवणं. तर दीपक तेच म्हणत होता मम्मी, पण अगोदर मलाही माहिती नव्हतं की कशी चालणार, व्यवस्थित चालत नाही. आता पण रिपेअर केलं तरी पण ते एकदम छोटीशी, म्हणजे एकदम बारीक अशी आग येत आहे, भाकर व्यवस्थित शेकणार नाही. असो नंतर लावेल. आता अगोदर मी ज्यूस बनवून देते दीपकला, तेच म्हणते खरबूज वगैरे कट करून दे. एकदम सोपी पद्धत आहे खरबूज कट करण्याची, म्हणजे जशी आता फोड आपण कट केलेले, 4 भाग केलेले एका खरबूजमध्ये, तर बिया वेगळ्या करायच्या आणि आतमधून रेगा काढायच्या आणि छोटे छोटे तुकडे तिथंच बनवायचे, म्हणजे ते साल काढायची नाही आहे. आणि नंतर सुरीनं काढून घ्यायचे, छान असे जे आहेत ना चौकनी तुकडे निघतात आणि त्याची साल पण आतमध्ये येत नाही. आणि इकडे चिकू आणि केळी हे पण मी ज्यूसमध्ये टाकून दीपकला करून देणार आहे. देण्याच्यानंतर दिनेशला एक खरबूज आणि चिकूचं मिक्स ज्यूस मी बनवून देते, म्हणजे फळांचं ज्यूस पिणं खूप छान असतं, रक्तवाढीमध्ये हे होतं, त्यामुळे हे सगळं करून देत आहे. आणि तसं तर दिनेशला खूप हे ते काहीच खात नाही, जे आवडीचं आहे तेच त्याला देत नाही आहे मी. मग ज्यूस वगैरे दिलं ना थोडंसं छान वाटतं. तर दिनेश गेलेला आहे पेपर देण्यासाठी, म्हणजे 2-3 दिवसाच्या गॅपनंतर दिनेशचा पेपर आहे, तर आज 3रा पेपर आहे. तर आणखीन आलेला नाही, म्हणजे 1:30-2 वाजताच पेपर संपतो,
पण येण्यासाठी एस टीलाच ये म्हणून सांगितलेले आहे ते. म्हणजे कसं आहे, आता आंध्रा एस टी जर भेटली तर त्या एस टीने येईल, तो गर्दी जास्त राहत नाही, कारण पायाला वगैरे मार लागलेला आहे त्याचा. आणि जी कॉलेजची व्हॅन आहे त्याला यावं म्हटलं तर रात्री 8:30ला तो घरी येईल, तर मग दिवसभर तिथं बसून काय करणार तो. म्हणून आंध्रा बसला यायला सांगितलेले आहे ते, तर येईल इतक्यामध्ये. तोपर्यंत दीपकला ज्यूस बनवून देते, मग तोपर्यंत दिनेश पण येईल. मग दिनेशसाठी मी वेगळं ज्यूस बनवणार आहे, कारण यामध्ये केळी टाकलेले आहे आपण. तर इकडं 2 केळी, 2 चिकू, नंतर अर्धं खरबूज टाकलेलं आहे आणि अर्धा ग्लास दूध, थोडीशी साखर टाकलेली आहे आणि आईसचे तुकडे टाकले 2-4. तर एकदम छान असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बघू शकता एकदम मस्त असं ज्यूस बनवून तयार झालेलं आहे, पिण्यासाठी तितकंचे टेस्टी असतं. तर अशा गरमीमध्ये या सगळेजण गारगार ज्यूस प्यायला. तर ज्यूस पिऊन झालेले तोपर्यंत दिनेश पण आल्यानंतर दीपक विचारत आहे की काय काय लिहिलं, कुठले कुठले प्रश्नाचे उत्तर सोडवले तेच बघत आहे.